नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. इचलकरंजीत खंडणी प्रकरणी टोळीवर गुन्हा दाखल. मारहाण व दहशत माजवल्याचा आरोप. शहरात खंडणी मागणी, मारहाण आणि शस्त्रांचा धारदार दहशत माजवल्याच्या प्रकरणी इचलकरंजी पोलिसांनी 9 जणांच्या टोळींविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 12 आणि 13 एप्रिल 2026 रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणातील फिर्यादी शिवराज उर्फ दिगंबर जितेंद्र माने, वय वर्ष 28, राहणार राताराबाई रोड, मंगळवार पेठ, इचलकरंजी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपींची नावे पुढील प्रमाणे: उमेश भाऊसो आरबोळे, ओंकार कदम, योगेश संतोष बडोदेकर, मोहीन मोहम्मद जमादार, वैभव भिकाजी कोरवी, शिवराज उर्फ प्रेम विजय चनविरे, अभिमंत्री ओमकार काजवे आणि शकील गवंडी. 12 एप्रिल रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास महासत्ता चौक परिसरात फिर्यादी उभे असताना आरोपी उमेश आरबोळे व त्याच्या साथीदारांनी एकत्र येत फिर्यादीकडे 40,000 रुपयांची खंडणी मागितली. ही रक्कम देण्यास नकार दिल्याने आरोपींनी फिर्यादाला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर 13 एप्रिल रोजी रात्री अंदाजे 9:50 सुमारास आरोपींनी फिर्यादीच्या घराजवळ येऊन कोयत्याने दारावर वार करत दहशत निर्माण केली. घराबाहेर उभी असलेली मोटारसायकल पाडून तिची तोडफोड केली. यावेळी फिर्यादीचे आई वडील घरी उपस्थित होते. टोळीतील सदस्यांच्या खर्चासाठी 40,000 रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न तसेच नकार दिल्याने रागातून मारहाण, मालमत्तेचे नुकसान आणि परिसरात दहशत निर्माण करणे असा प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. कायद्याअंतर्गत कारवाई. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत कलम 308, 115(2), 351(2), 352 तसेच संबंधित कलमे, शस्त्र अधिनियमन कलम 525 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमन कलम 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करत असून पुढील कारवाई सुरू आहे.